नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज पुन्हा दिवसभर मार्केटमध्ये मंदीच होती. RBIची पॉलिसी होती, पण RBIच्या पॉलिसीमध्ये काहीही घडलं नाही. कारण गेल्या 2 वेळेला RBIने रेट कट केले होते, ते अजून लोनमध्ये ट्रान्सफर झाले नाही. म्हणजे लोनचे रेट ज्या प्रमाणात RBIने रेट कट दिला त्या प्रमाणात लोनचे रेट बदलले नाही. आणि नेहमीच असं होतं की रेट कट लगेच ट्रान्सफर होत नाही, त्यामुळे त्याचा फायदा लोकांना पोचत नाही. कारण डिपॉझिटचे रेट बदलल्याशिवाय लोनचे रेट बँकांना बदलता येत नाहीत. म्हणून ते आधी डिपॉझिटचे रेट कमी करतात आणि मग जेवढ्या प्रमाणात डिपॉझिटचे रेट कमी होतात तेवढ्या प्रमाणात लोनचे रेट कमी होतात. म्हणजे कुणाला तरी नुकसान होतं. जे लोक डिपॉझिटवर अवलंबून आहेत त्यांना कमी रेट मिळतो आणि जे लोन घेतात त्यांना फायदा होतो. पण यावेळेला म्हणून RBIने तटस्थ धोरण स्वीकारले, रेटमध्ये कुठलाही बदल केला नाही. सर्व्हिसेस सेक्टरची निर्यात वाढली आहे. फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स अमेरिकन डॉलर्समध्ये 638.9 बिलियन एवढे झालेत. जागतिक पातळीवर व्होलॅटिलिटी वाढलेली आहे. ऑर्डर मिळण्यामध्ये अनिश्चितता आहे. टॅरिफमुळे जी काय एक चौकट बसली आहे ती चौकट सगळी खराब होऊन गेली आहे. त्यामुळे आता नवीन चौकट बसेल तेव्हा सगळं स्थिरस्थावर होईल. जिओ पॉलिटिकलसुद्धा अनसर्टन्टी आहे आणि RBIचा भर ग्रोथ वाढवण्यावर आहे. CRR 4%, रेपो रेट 5.5%, SDF 5.25%, तर बँक रेट MSF 5.75%. स्टान्स न्यूट्रल. अर्बन डिस्क्रिशनरी स्पेंडिंग वाढत आहे. शेतीविषयक बाबी मात्र चांगल्या आहेत. RBIने जो अंदाज व्यक्त केला GDP ग्रोथचा तो FY26साठी 6.5%, दुसऱ्या क्वार्टरमध्ये 6.7%, तिसऱ्या क्वार्टरमध्ये 6.6%, चौथ्या क्वार्टरसाठी 6.10% आणि FY27च्या पहिल्या क्वार्टरसाठी 6.60%. तर महागाईचा अंदाज FY26साठी 3.1%, दुसऱ्या क्वार्टरसाठी 2.10%, तिसऱ्या क्वार्टरसाठी 3.10%, चौथ्या क्वार्टरसाठी 4.40%, तर FY27च्या पहिल्या क्वार्टरसाठी 4.90% असा महागाईचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आज 3 लिस्टिंग होती. NSDLचं लिस्टिंग झालं 880 रुपयावर. तो दिला होता 800 रुपयाला आणि जवळजवळ 930 ते 935च्या लेव्हलपर्यंत गेला होता. श्री लोटस डेव्हलपर्स त्यांचा 150 रुपयाला दिला होता शेअर. तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 179 रुपये 10 पैशाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 178 रुपयाला लिस्ट झाला. दिल्लीमध्ये वीज दर वाढवायला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली, पण रेग्युलेटरने दरासाठी रोड मॅप ठरवावा असं सांगितलं. रेग्युलेटरने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा रेट जास्त ठेवू नयेत. TVS मोटर कंपनीच्या सिंगापूर आर्मनी किलवॅट या जर्मन कंपनीमध्ये 9.72% स्टेक 4 बिलियन युरोला घेतला. एलिनबरे
इंडस्ट्रीयल गॅसेस या कंपनीने ट्रू एअर इंडस्ट्रीयल गॅसेसचं गोईंग कन्सर्न म्हणून स्लॅब सेल बेसिसवर अधिग्रहण केलं. M&B इंजिनिअरिंग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर हा 386ला लिस्ट झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 385ला लिस्ट झाला. हा 385 रुपयालाच दिला होता, त्यामुळे याचं फ्लॅट लिस्टिंग झालं. आता काही रिझल्ट पाहूया. DV's लॅब प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन 31%. बजाज ऑटो प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. सुंदरम क्लेटन तोटा वाढला, मार्जिन वाढलं आणि रेव्हेन्यू कमी झालं. भारत फोर्ज प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन 27.1% आणि मार्जिनही पूर्वीपेक्षा कमी झालं. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यूसुद्धा वाढलं. त्याने 3.70 रुपये डिव्हिडंड दिला. डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट 18 ऑगस्ट. बायर क्रॉप प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. सेरा सॅनिटरी प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. MSCI स्टँडर्ड इंडेक्समध्ये काही शेअर समाविष्ट होतील आणि काही शेअर बाहेर पडतील. विशाल मेगामार्ट, स्विगी, हिताची आणि वारी या शेअरचा समावेश होईल, तर सोना कॉमस्टार आणि थर्मॅक्स हे 2 शेअर बाहेर पडतील. हे बदल 26 ऑगस्टला होणार आहेत. हर्षा इंजिनियर्स यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. पिडिलाइट प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन 25%. 1 शेअरवर 1 शेअर बोनस देणार आहेत आणि 10 रुपये स्पेशल डिव्हिडंडसुद्धा दिला जाणार आहे. गोदरेज ॲग्रोवेट रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. कृष्णा मेडिकल प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, पण रेव्हेन्यू वाढलं. मोरेपन लॅब रिझल्ट कमजोर आहे, तिन्ही गोष्टी कमी झाल्या. ब्लू स्टारचं रेव्हेन्यू वाढलं, प्रॉफिट मार्जिन कमी झालं. राईट्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, रिझल्ट चांगला आहे. वेल्सपनचं प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढलं. PVR आयनॉक्स लॉस कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. EID पॅरी रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. आणि तसाच उनो मिंडाचाही रिझल्ट चांगला आला, तिन्ही गोष्टी वाढल्या. नजारा टेक 12 ऑगस्टला शेअर स्प्लिटवर विचार करणार आहे. सेरा सॅनिटरी प्रॉफिट फ्लॅट राहिलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. जिंदाल स्टेनलेस प्रॉफिट वाढलं, मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू फ्लॅट राहिलं. सांघी मूव्हर्स प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. इलेक्ट्रो स्टील कास्टिंग प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढलं. KPR मिल्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. VRL लॉजिस्टिक्स यांचा रिझल्ट चांगला आला, सगळ्याच गोष्टी वाढल्या. बजाज ऑटो प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. DV's लॅब प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. हुडकोचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं,
आणि 1 रुपया 50 पैसे डिव्हिडंड जाहीर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत जेवढे रिझल्ट लागले ते सगळे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितले. आत्ताच्या नंतर जे रिझल्ट लागतील त्याचा समावेश उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये करण्यात येईल. पण अजूनही मार्केट सावरलं आहे असं म्हणता येत नाही. खरोखरी तुम्ही लक्ष देऊन ऐकत असाल आणि आजी कधी सांगतायत की आता मार्केट सावरलं आहे अशी तुम्हाला ओढ लागली असेल, हे खरं आहे. पण तसं काही चिन्ह दिसत नाही. तर बघूया आपल्याला उद्या काय काय समजता येते. नमस्ते.